नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 28 डिसेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर कापूस विक्री संबंधी एक महत्त्वाची अशी बातमी आहे मित्रांनो. CCIची नोंदणी 31 डिसेंबरपर्यंतच खुली राहणार असून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ही CCI कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरच्या आधी आपली कापूस विक्रीसाठी नोंदणी करून घ्यावी. कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल. आवक या ठिकाणी कापसाची 1248 क्विंटल पर्यंत आलेली होती. कमीत कमी दर 7,325 रुपयापर्यंत होते. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,360 तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर. आवक आलेली या ठिकाणी 677 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,560 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रिड. आवक 2686 क्विंटलची. कमीत कमी दर 7,690 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,882 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,000 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो बोरगा मंजू, जिल्हा अकोला. कापूस लोकल 3,091 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,850 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,020 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड, जिल्हा नागपूर. कापूस लोकल 1,314 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,510 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,616 रुपये. मित्रांनो, राज्यातील कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव 7,200 ते 7,900 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मिळालेले असताना रेंटच कापूस बाजारभाव आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू कापूस लॉंग स्टेपल. आवक 1,200 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,730 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,800 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,860 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल 700 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,250 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वडवणी 672 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,710 तर जास्तीत जास्त दर 7,890 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोरपना कापूस लोकल 1,205 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,200, सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 10,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,200 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 7,865 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,985 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरबी कापूस H4 मीडियम स्टेपल. आवक 3,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,450. या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये काल दबाव बघायला मिळालेला असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव फक्त 7,450 रुपयापर्यंत या कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेले आहेत. त्यानंतर कळमेश्वर, जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड 2,200 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,500 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,680 रुपये. त्यानंतर बाजार समिती वरोरा माटेली कापूस लोकल. आवक आलेली होती 60 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,586 रुपये. काटोल, जिल्हा नागपूर. 140 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव होते 7,250 रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल. 160 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,350, सर्वसाधारण दर 7,540 तर जास्तीत जास्त दर 7,610 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा कापूस AKA 8401 मीडियम स्टेपल. 300 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेले असताना कमीत कमी दर होते 7,640
तर जास्त सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,845. त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी कापूस LRA मीडियम स्टेपल, आवक 950 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,245 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,640 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे किल्ले धारूर कापूस लोकल, 5,000 क्विंटल, जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो. या ठिकाणी कमीत कमी दर 7,818 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,980, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा कापूस मीडियम स्टेपल, आवक आलेली होती 2,500 क्विंटल, मीडियम स्टेपल लॉंग स्टेपल कापसाची, कमीत कमी दर 7,050 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,150, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो भिवापूर कापूस वरलक्ष्मी, आवक आलेली होती 840 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,240 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,470, तर जास्तीत जास्त दर 7,640 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून काही ठिकाणचे हलकेसे बाजारभाव वाढताना बघायला मिळालेले आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.